अरब राष्ट्रांकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरण्याची शक्यता आहे. या युद्धावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाच व्हाईट हाऊसने दिलेल्या संकेतामुळे एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. युद्धावर होणाऱ्या खर्चामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आखाती देशांकडून आर्थिक मदत मागण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटलंय की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इराण विरोधातल्या युद्धाच्या खर्चासाठी आखाती देशांची मदत घेऊ शकतात. ट्रम्प यावर विचार करतायत आणि लवकरच चर्चा करतील असंही त्या म्हणाल्या. तर अमेरिकेच्या लष्कराने इराणवर मोठा हल्ला केला. मध्यरात्री इराणच्या शस्त्रागारावर भीषण हल्ला झालाय. 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फहान शहरावर वर्षाव केलाय. बॉम्ब हल्ल्यानंतर शहरात मोठे स्फोट पाहायला मिळाले. या भीषण हल्ल्याचा व्हिडिओ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोस्ट केलाय. तर हे युद्ध आता अधिक धगधगू लागलेलं आहे. अमेरिकेकडनं लष्करी हल्ल्याच्या बातम्या समोर येत असतानाच इराणने अमेरिकेला आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना थेट इशारा दिलाय. पर्शियन गल्फमध्ये कोणतीही सैन्य कारवाई केली तर आमचे सैन्य तुमचे पाय तोडतील असा इशारा IRGC प्रवक्त्यांनी दिला. शिवाय अमेरिकेने सैन्य उतरवलं तर रशिया सुद्धा चेचेन्यातनं सैन्य उतरवेल असं वृत्त प्रेस टीव्हीने दिलं. तर तेलाने भरलेल्या कुवेतच्या जहाजावर इराणचा भयानक हल्ला पाहायला मिळाला. कुवेतच्या दुबईमध्ये प्रचंड मोठ्या जहाजावर इराणने हल्ला केल्यानंतर जहाजावर आगडोंब उसळलेला. तर इराणने जहाजावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले चढवले. दुबई बंदर आणि कुवेतच्या लष्कराने या हल्ल्याची पुष्टी केली. इस्रायलने या युद्धात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलाय. इराणच्या नौदल प्रमुखांचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर ही बाब समोर आली. युद्धाच्या सुरुवातीला इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारण्यात आलं. त्यानंतर 250हून अधिक वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती स्त्रोत आणि निगराणी प्रणाली उभारण्यात आली आहे. रस्त्यांवरील कॅमेरे, पेमेंट प्लॅटफॉर्म आणि इंटरनेट नियंत्रण प्रणालीमध्ये सायबर घुसखोरी करण्यात आली. या सर्व डेटाचं विश्लेषण करण्यासाठी AIचा वापर करण्यात आला. इस्रायलने हल्ल्यांसाठी आधीपासूनच लावलेले बॉम्ब, खिडकीतून आत प्रवेश करणारे ड्रोन, स्टेल्थ लढाऊ विमानातून डागलेली क्षेपणास्त्र यांचा यामध्ये समावेश आहे. खामेनी आणि त्यांच्या जवळच्या सल्लागारांच्या बैठका नियमितपणे ट्रॅक केल्या जात होत्या. सायबर युद्धानंतर इस्रायलने इराणच्या डिजिटल प्रणालीत खोलवर प्रवेश केला. फोन कॉल्स, ट्रॅफिक कॅमेरे, सुरक्षा प्रणाली यांचा डेटा पद्धतशीर गोळा करण्यात आला. इराणने इंटरनेट नियंत्रणासाठी केंद्रीकृत प्रणाली विकसित केली, ज्याचा फायदा इस्रायलने घेतला. आता बातमी वसईमधून आहे. क्रूरता आणि बदल्याची परिसीमा गाठणारी संतापजनक घटना वसईतनं समोर आली आहे. वसई पश्चिम मधल्या एका सोसायटीत वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग